टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडचा दुष्काळी भाग म्हणून मान तालुक्याची ओळख आहे आणि याच भागामध्ये यावर्षी मे महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। सध्या मी मलवडी या भागातील शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर याच भागामध्ये सध्या या टोमॅटोच्या शेतात मी आहे आणि आपण पाहिलं तर बऱ्याच या ठिकाणच्या भागामध्ये जे पाण्याचे लोंढे जे शेतामध्ये आलेत आणि यामुळे मोठ्या प्रमाणात माती या वाहून गेलेली पाहायला मिळत आहे। खरं तर या भागामध्ये प्रामुख्याने शेती जी आहे ती ठिबक सिंचन केली जाते आणि पाण्याची बचत कशी होईल याचा विचार केला जातो। मात्र यावेळी जो या 2 दिवसामध्ये पाऊस पडला त्या पावसामुळे अक्षरशः या ठिकाणच्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं पाहायला मिळत आहे। ही जर शेती पाहिली तर या ठिकाणी आपण टोमॅटोचं क्षेत्र पाहतोय आणि या भागामध्ये पूर्णपणे आलेला पाण्याचा लोंढा आहे, त्यामुळे या भागात ही शेती वाहून गेलेली पाहायला मिळत आहे। खरं तर 91 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती यावेळी ह्या पावसाच्या ज्यावेळेस हे नुकसान झालं त्या दरम्यान झाली होती। त्यामुळे खरं हा दुष्काळी भागातला पाऊस म्हणून मोठा समजला जातो पाऊस। आणि आता सध्या या शेतीचे जे मालक आहेत आपण त्यांच्यासोबत आता आपण बोलणार आहोत। काय नेमकी परिस्थिती आता सध्या काय आता सध्या इथं चाललं आहे सांगा जरा। नमस्कार सर, मी राहुल जगदाळे, हे माझे वडील श्री हरिभाऊ जगदाळे शेती तेच करतात। तर परवा जे अतिवृष्टीचा पाऊस झाला मोठ्या प्रमाणात, रात्री सायंकाळी 6:30 ते 7च्या सुमारास पाणी शेतीमध्ये घुसल्यामुळं ही असं एवढं मोठं नाळी पडली शेताला आणि किमान 4-5 गुंठ्याचा जो अर्धा एकर आमचं हे टोमॅटोची शेती आहे आणि त्याच्यातील 4-5 गुंठ्याचा जो भाग आहे पूर्ण असा त्याची माती वाहून गेली, टोमॅटोची रोपं वाहून गेलेत। ठिबक केलेलं होतं टोमॅटोसाठी, ते ठिबक वाहिलेलं आहे। ते ज्या सऱ्या आपण टोमॅटोला भर दिलेली असते त्या सऱ्या पण भुईसपाट झालेल्या, म्हणजे टोमॅटोच्या बुडक्याला अजिबात कुठं माती राहिलेलीच नाही। ज्याच्या आधारावर टोमॅटो उभा असतं, पीक उभं असतं ते राहिलेलंच नाही। आणि मेन गोष्ट सांगायची म्हटलं तर आम्ही पहिल्यांदाच ही टोमॅटोची शेती केलेली, आज तागायत कधी टोमॅटो केलेले नव्हते। जवळजवळ 70-80 हजाराच्या आसपास आत्तापर्यंतचा खर्च आमचा झाला आहे पहिल्यांदा केल्यामुळं। अगोदर करत असलं तर जरा कमी खर्च येतो, पण पहिल्यांदा केल्यामुळे आमचा जवळजवळ 70-80 हजारापर्यंत आत्तापर्यंतचा खर्च गेलेला आहे। वडील शेती बघतात, ते पण काही सांगतील। बरं मला सांगा, हा पाऊस नेहमी तुम्ही बघता, पण हे अशा पद्धतीनं पावसाचं प्रमाण किती दिवसात पाहिलेलं आहे तुम्ही? असं नाही, म्हणजे बरीच वर्षे 40 वर्षात असा पाऊस नव्हता आला। एकटा पाऊस झाला आता, म्हणजे मे महिन्यात एकटा पाऊस कधी पडला नव्हता। मला जवळजवळ आता माझं मी 80 गाठा आलो वय माझं, तर 40 वर्षामध्ये असा पाऊस कधी झाला नव्हता। इतकं नुकसान झालं आमचं। पदरचं भांडवल, बँकेचं कर्ज काढलं हे भांडवलासाठी, वाट्यानं दिलं दुसऱ्याला करायला मला व्हायना म्हणून। त्यांचं बी नुकसान, म्हणजे त्यांना बी काय फायदा नाही अजिबात। त्यांची मेहनत अशी वायाला गेली, ज्यांनी वाट्याने केले त्यांची फुकट मेहनत वायाला गेली, त्यांची कष्ट त्यांचं काय म्हणजे उपयोग निसर्गामुळं कायच। मला एक सांगा, पण नेहमी आपण शेती जी ह्या भागामध्ये करतो ती कशी ठिबकवरच जास्त करून चालते? ठिबकवरच, पाण्याचं आमचं दुष्काळी भाग असल्यामुळे पाणी कमी असतं ना। आता पावसाच्या अगोदरती किती 15-20 मिनटं मोटर चालत होती, तेवढ्यामध्ये थोडं आम्ही नसते झाडंवडी करायचो जीव जागवायसाठी। पाणीच नव्हतं ना त्यावेळेला, म्हणजे पाऊस जो झाला तो खूपच भयंकर मोठा पाऊस झाला। म्हणजे 40 वर्षात मे महिन्यामध्ये असा पाऊस कधी झाला नव्हता 40 वर्षात। ह्या एकटा पाऊस झाला म्हणजे येतं। बरं, आता काय अपेक्षा व्यक्त करताय प्रशासनानं? खरं तर यात काय पंचनाम्याच्या वगैरे त्या आता शासनाने काय भरपाई मिळावी आम्हाला, बाकी आमची काय अपेक्षा आहे? काय कर्ज कशाने भरणार बँकेचं आम्ही? काय इलाज आहे मला सांगा? आता तंबाट्याचं पीक गेलं, ह्याच्यात काय रुपये फायदा होणार नाही आम्हाला, काय करणार आहे सांगा की? परत वाटतं करायला आम्हाला पदरचे पैसे द्यावं लागतील, आता त्यानं परवडायला पाहिजे। मला एक थोडक्यात सांगा, या भागामध्ये कोणकोणतं पीक घेतलं जातं आणि कशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी असतं? मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कांदा घेतला जातो, त्याचबरोबर टोमॅटोच्या बागा आहेत आणि डाळिंब शेतीकडे पण शेतकरी वळला आहे। पण हे जो आत्ता पाऊस पडला, वादळ आलं वगैरे ह्या गोष्टी झाल्यामुळे काय झालं, अनेक ठिकाणी टोमॅटोच्या बागांचं पूर्ण नुकसान झालं। आता हे पाणी वाहिलं आहे, अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे। पाणी साठल्यामुळे पांढरी मुळी त्याची काम करायची बंद होते आणि टोमॅटो ऊन पडलं की सुकून जातं, म्हणजे
त्याचं उत्पन्नच येणार नाही. जरी आलं तर निम्म येणार. त्याचबरोबर कांद्याच्या ज्या आयरणी लावल्या होतात इथले शेतकरी कांदा साठवून ठेवतात, त्या सर्व आयरणी पाण्यात बुडवल्या आहेत, म्हणजे अक्षरशः ते नासणार आहेत. आणि डाळिंबाच्या बागासुद्धा पडलेल्या आहेत, कुणाची फांद्या तुटल्या आहेत, फळझड झालेले आहे. ह्या सगळ्यात तर तुम्ही बघितलं कोट्यावधी, मी शब्दशः सांगतोय कोट्यावधीचं नुकसान ह्या परिसरातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात कांदा वाया गेलेला आहे आणि टोमॅटो पिकाचं नुकसान झालेलं आहे. नक्कीच. खरं तर प्रामुख्यानं या ठिकाणी कांदा असेल, टोमॅटो किंवा डाळिंब या पिकांचं या ठिकाणी शेती केली जाते खरं तर. मात्र या पावसामुळं जवळपास यांच्यामध्ये कोट्यावधीचं नुकसान जे आहे ते मान तालुक्यात झाले असल्याचंच एकूण मत जे आहे ते या ठिकाणचे शेतकरी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन विशाल रायपुरेसह संतोष नलावडे, TV9 मराठी, मलवडी, सातारा.